तर या प्रकारच्या डिझाईन तुमचे ब्लाऊज येतच असतील तर त्याचा ब्लाऊज कसा शिवायचा हा आम्हाला तर प्रॉब्लेम असतो पण क्लायंटलासुद्धा असतो. क्लायंटला कारण ह्याच्यात गळा खूप छोटा येतो, क्लायंटला तो गळा आवडत नाही, त्यांना गळा डीप लागतो, नाहीतर एकतर डिझाईन लागते. मग त्याला काहीतरी सोल्युशन म्हणून एक मी डिझाईन केलेली आहे, ते तुम्ही बघू शकता. हे बघा, हा जो गळा आहे तो इथला आहे, मी तो खाली घेतलेला आणि खाली असं एक छानसा त्याला बो लावला, तुम्ही बघू शकता. आणि परत त्याला पायपिंग न टाकता मी आपल्या ब्लाऊजला जी नॉड लावतात ना ती नॉड लावलेली आहे त्याला. त्याच प्रकारे याच्या बाहीलासुद्धा डिझाईन आली होती, पण ती बाही एकदम छोटी होणार होती एवढीच. पण क्लायंटला तेवढी बाही नको होती, त्यांना नेहमी लॉंग बाही लागतं. त्याच्यामुळे मग मी काय केलेलं, जी बाही एवढी होती ना ती घेतलेली आणि समोर हा कपडा प्लेन येत होता. तर जो पार्ट ही डिझाईन आहे ना ही मागच्या गळ्याची इथली डिझाईन होती. बट इथे तर मी आता घेऊ शकणार नव्हते कारण हा मला बो पाहिजे होता, म्हणून मग मी ती डिझाईन इथे टाकली त्याला बॉर्डरला. आणि एवढी बाही मिनिमम 1.5 इंचाची बाही मी त्यांना वाढवून दिलेली आहे आणि मध्येच अशी एक नॉट टाकलेली आहे, जेणेकरून दिसताना हा पार्ट जो आहे हा प्लेन दिसला नाही. आणि तसेच मी ती नॉट समोरसुद्धा टाकलेली आहे, थोडंसं समोरच्या गळ्यालासुद्धा लुक यावं. तर तुम्हाला हा ब्लाऊज कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा.